ची प्रक्रिया करून आपल्याला 225 मध्ये बदल करावा लागेल। पण अध्यक्ष मध्ये असं होताना या ठिकाणी दिसत नाहीये। खरं म्हणजे आपला जो बिझनेस आहे, रेग्युलर बिझनेस आहे, लेजिस्लेटिव्ह बिझनेस आहे, स्टॅट्युटरी बिझनेस आहे, याच्यामध्ये नियम 55 आणि नियम 57 हे जे दोन नियम आहेत हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये वापरायचे नियम आहेत। आणि अध्यक्ष महोदय, एखाद्या नोटिशीचा कालावधी कमी करण्याकरता हे नियम आपल्याला वापरता येतील, पण जे स्टॅट्युटरी बिझनेसचा जो भाग आहे याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कालावधी कमी करण्याकरता आपल्याला नियम वापरता येणार नाही, कारण याच्या अंतर्गत नियम केवळ स्थगित करता येतो। आपण नियमाची व्याख्या बदलतात, व्याप्ती बदलतात, 10 दिवसाच्या ऐवजी 1 दिवस करतात। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, याला आमची पूर्ण हरकत आहे। आणि आपण जर हे रेटून नेणार असाल तर आम्ही त्याची लढाई कायदेशीर लढू, तो प्रश्न नाही आहे। पण अध्यक्ष महोदय, मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अध्यक्ष महोदय इतकं इनसिक्युअर सरकार, इनसिक्युअर, आता हे सांगतील वरच्या सभागृहात असं आहे, लोकसभेत 60 वर्ष तसंच होतं, वरच्या सभागृहात लोकसभेत 60 वर्ष तसंच होतं। 60 वर्षानंतर अचानकपणे असे नियम बदलायची वेळ का आली? अशा प्रकारे आपल्या आमदारांवर अविश्वास दाखवण्याची वेळ का आली? एवढं अध्यक्ष महोदय इनसिक्युअर सरकार कधी बघितलेलं नाही। आणि म्हणून हा जो प्रस्ताव मांडलेला आहे याला माझी हरकत आहे। अध्यक्ष महाराज, विरोधी पक्ष नेत्यांनी आता नियम दुरुस्तीच्या बाबतची भूमिका या ठिकाणी मांडली। नियम 57च्या अंतर्गत पक्षांतर विरोधी कायद्याच्या अंतर्गत अध्यक्ष महाराज जी घटना दुरुस्ती झाली त्याप्रमाणे अध्यक्ष महाराज घोडे बाजार हा बंद व्हावा हा त्याच्या मागचा उद्देश होता। ऐका तर, मी त्या तो कायदा दुरुस्ती झाला, त्याच्या घटना दुरुस्ती झाली त्याच्यावरच बोलतोय। घोडे बोला 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 अध्यक्ष महाराज, घोडे बाजार म्हणलं तर यांना त्रास काय एवढं तुम्हाला याच्या प्रश्नाचं उत्तर द्या। नाही, इकडचे काय ओरडतात? त्याच्यामुळे इकडे कोणीच नाही बोलले, त्याच्यामुळे तुमच्या इकडे ओरडले तर काय प्रॉब्लेम आहे का इकडे? तर अध्यक्ष महाराज, जी काही संविधानिक दुरुस्ती झाली त्याप्रमाणेच आपल्या विधिमंडळाचंही कामकाज व्हावं ही अपेक्षा आहे। अध्यक्ष महाराज, जे काही माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे, 170 चं बहुमत असलेल्या सरकारला हे काय करावं लागेल? तर काय नियम आपण काय पहिल्यांदा बदलवतोय? नियम काही आपण व्यवस्थेप्रमाणे जेव्हा जेव्हा आपल्याला वाटलं की हे नियम चुकीचे आहेत ते नियम बदलवले गेलेत। त्याच्यामुळे हा जो नियम बदलवला जातो आहे त्या नियम बदलवण्यामध्येही समजा विरोधी पक्षाच्या लोकांचं त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर मला वाटतं की अध्यक्ष महाराज हे नियमाप्रमाणे होते आहे आणि म्हणून या प्रस्तावाला आमची मान्यता आहे। सुधीर महाराज, आपण एक अतिशय सज्जन अध्यक्ष आहात अध्यक्ष महाराज। माझी पहिली आपल्याला विनंती आहे की आपण आमच्यापेक्षा उंच खुर्चीवर बसला आहात तर उंच विचारांनी या निर्णयाकडे बघितलं पाहिजे। अध्यक्ष महाराज, जेव्हा मी माहिती घेतली हा नियम बदलवण्यासाठी काही घाई करण्याचं कारण नाही आहे। खरं तर साधा सोपा सरळ मार्ग होता। अध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भामध्ये एकमत सुद्धा करता येतं। सरकारने कोणताही मनामध्ये दुजाभाव किंवा आम्ही मोठे आहो ही भावना न करता विरोधी पक्ष नेत्यांसोबत येऊन सुद्धा आपल्याला एकमताने अध्यक्ष निवडता आला असता। पण अध्यक्ष महाराज, खरं तर या विधानसभेचे नियम करताना मी मागचा इतिहास बघितला। तुम्ही मागच्या नियम समितीचा अहवाल बघा, अतिशय उच्च विचारांनी हे नियम केले की सद्विवेक बुद्धीनी या उंच खुर्चीवर बसणारा माणूस खुजा असता कामा नये, तो पक्षभेद विरहित असावा। आणि अशा संकटाच्या प्रसंगात कदाचित तेव्हा नियम करणाऱ्या समितीच्या सदस्यांना असं वाटलं असेल की असंही सरकार कधीतरी जन्माला येऊ शकते की ज्या सरकारमध्ये मतदाराशी बैमानी करून ते आलं तर अध्यक्षाकडून न्याय मिळावा, म्हणून गुप्त पद्धतीने अध्यक्षाची निवडणूक केली। अध्यक्ष महाराज, तुम्ही नियम वाचा। बरं ठीक आहे, बैमानी शब्द मागे घेतो।
याच्यावर आक्षेप आहे, कारण हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. नाही अध्यक्ष शब्द मागे घेत का? आक्षेप शब्द मागे काय? घेतला. शब्द मागे घेत का? मागे घेतला. नाही मग काय? मागे घेतला. एक मिनिट अध्यक्ष महाराज, मी सन्माननीय प्रदेश अध्यक्षांनी सर्व आमदारांचा अवमान केला घोडेबाजार म्हणून. हा काय घोड्याचा तबेला आहे? तुम्ही आमदारांचा अपमान करता. आमदार विकाऊ आहे. अरे हे आमदार विकाऊ आहे. तुम्ही आमदारांचा अवमान करायचा. हा बोला बोला ना बोला बोला या लोकांनी अध्यक्ष महाराज भाऊ. अंधारात सरकार बनवली. ती कुठली सरकार होती? हे काय म्हणायचं त्याला? काय शब्द वापरायचा? काय शब्द वापरायचा अध्यक्ष महाराज? अंधारात सरकार बनवली यांनी. भाऊ बोला आपण संरक्षण बोला द्यावं बोला बोला. आणि सन्माननीय सदस्यांना सहनशीलता वाढवायला सांगितलं पाहिजे. त्यांनी सदस्यांचा अवमान करायचा. बोला बोला. घोडेबाजार होते म्हणून आणि ठोक घोडेबाजार झाला तर तो मान्य करायचा. तुम्ही सांगितलं सदस्यांचा अवमान करता म्हणजे तुम्ही हे सर्व विकाऊ सदस्य आहेत. तुम्ही घोडेबाजार होता म्हणता. अरे आम्ही मरून जाऊ पण असं घोडेबाजार होऊ देणार नाही. काय सांगताय? विषय असं नाना भाऊ 10 वर्ष भाजपमध्ये राहिले, चांगले संस्कार आम्ही दिले, त्याचा उपयोग तर करा. बोला भाऊ बोला बोला. काही तर संस्कार टिकवा. अध्यक्ष महाराज, मी मूळ मुद्द्यावर येतो. मग अध्यक्ष महाराज, तुम्ही मागच्या नियम समितीचा अहवाल काढा, जेव्हा त्या नियम समितीमध्ये हा नियम केला. आता तुम्ही नियम बदलवताना तर्क काय देताय? अध्यक्ष महाराज तर्क काय? तर म्हणे राज्यसभेत तसा आहे, विधान परिषदेत आहे, दुसऱ्या राज्यात आहे. अध्यक्ष महाराज, हा तर्क इथं उपयुक्त नाही. हा तर्क उपयुक्त नाही. खर तर आपण जी निवड पद्धती नियम समितीने केली मागे, ती पुढे भविष्यात इतर राज्यांनी अंमलात आणावी इतकी उत्तम पद्धती आपण केली आहे. आणि या पद्धतीमध्ये तुम्हाला बदलवायची आहे ना, तर एक दिवसात आम्ही याच्यावर आक्षेप घ्यायचा. अरे आम्हालाही 24 तासच आहे ना. आम्ही जगाचा अभ्यास करू, थोडा इतर राज्यांचा करू, इतर देशाचा करू, नियम समितीचे आवाहन मग आक्षेप घेऊ. म्हणून त्यांनी 10 दिवस मुदत दिली. ती सुद्धा तुम्ही कमी करताय. आणि अध्यक्ष महाराज, मी तुमचं स्वतःच भाषण आणि तुमच्या घरावरच्या भिंतीवर लिहिलेलं वाक्य वाचून दाखवतो. तुम्ही घरावरच्या भिंतीवर काय लिहिलंय? तुम्ही लिहिलं यश हे अंतिम नसते, बरोबर आहे, अपयश हे घातक नसते, या दोन खेळाची मजा लुटायला धैर्य लागतं. त्या सरकारला धैर्य नाहीये का? तुमच्या भिंतीवरच्या या म्हणीचं तुम्ही पाठवा. आणि दुसरी आम्हाला भीती आहे, तुम्ही आवाजी मतदानाने अध्यक्षाची निवड करणार आहे. तुम्ही भाषणात काय सांगितलं की तुम्ही स्वतः मोबाईल घेता, डाव्या कानाला मोबाईल लावता, पीए घेत नाही. आणि तुमच्या भाषणात तुम्ही सांगितलं डावा कान्यामधून मला कमी ऐकू येतं. आणि जयंतराव पाटील म्हणाले की आम्ही अशाच व्यक्तीच्या शोधात होतो. आता आवाजी मतदान घेतलं तर आमचा आवाज पोहोचेल का? आणि तुम्ही तर सत्य बोलता. मग आम्ही म्हणतोय गुप्त मतदान घ्या. दूध का दूध, पाणी का पाणी, जो अध्यक्ष होईल. आम्ही तर म्हणतो तुम्हीच अध्यक्ष, आम्ही पाठिंबा द्यायला वाच. आणि ते सुद्धा प्रस्ताव कोणाकडून? तर पृथ्वीराज चव्हाण साहेब. साहेब तुमच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. तुम्ही वा विभीषण प्रस्ताव मागे घ्या. काय घाबरता कशाचा? आणि अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे की तुम्ही हा प्रस्ताव मतदानाला टाका. आमची मान्यता नाही आहे. आम्ही अशा पद्धतीने लोकशाहीच्या संदर्भामधला हा खेळ आम्ही होऊ देणार नाही. तुम्ही मतदानाला टाका, ठीक आहे, तुमचं बहुमत आहे, मंजूर करा. पण एक दिन जब इतिहास लिखा जाएगा, आग लगाने वाले में नहीं, आग बुझाने वाले में हमारा नाम आएगा, आग लगाने वाले में इनका नाम आएगा. आणि म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज की तुम्ही हा प्रस्ताव जर पुढे रेटायचाच असेल तर ठीक आहे, तुम्ही रेटा, पण मतदान घेऊन रेटा. लोकशाहीची हत्या तुमच्या माध्यमातून होऊ देऊ नका. आवश्यकता असेल, तुमच्यावर काही धाक असेल तर जनता दल, काँग्रेस, राष्ट्रवादी, पुढची भाजपा. मलिक सर. अध्यक्ष महोदय, नियम 57 अंतर्गत स्पीकरच्या निवडीबाबत काही बदल करण्यासाठी प्रस्ताव आलेला आहे. विरोधी पक्षाच्या त्याला विरोध आहे. मला वाटते अटलजींच्या त्यांनी आठवण ठेवत नाही.
या देशामध्ये जेव्हा क्रॉस वोटिंग होत होता, सरकार पाडण्याचा उद्योग वेगळ्या माध्यमातून होत असताना अटलजीची भूमिका होती की हे आपण कुठेतरी उघडपणे राज्यसभेचे मतदान घेतलं पाहिजे, पारदर्शक पद्धतीने सगळा कारभार झाला पाहिजे. आता अटलजीला विसरून चोरदारांनी काही उद्योग करायचा कुणाला असेल तर मला वाटतं हे योग्य नाही. अध्यक्ष महोदय, आत्ताच्या घडीला सांगताय की तुम्ही का घाबरताय? हा घाबरण्याचा विषय नाही. कुठेतरी पारदर्शक पद्धतीने लोकांना कळलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये तुम्ही सांगताय 60 वर्षापूर्वी केलेले नियम आता 10 दिवसाची कालावधी तुम्ही 1 दिवसात करताय. 288 आमदार आहे, त्यांनाच आक्षेप घ्यायचा आहे. आज रात्रभर बसा. मुनगंटीवार साहेब हे अभ्यासू आहे, नेटवर्क जाऊन सगळं ते अभ्यास करू शकताय. उद्यापर्यंत हरकत टाकू शकताय. शेवटी हरकत चांगली असेल तर या विधानसभा त्याला स्वीकारेल. पण आम्हाला वाटते की ज्या पद्धतीने एक पद रिक्त आहे, आता विधानसभेचे अधिवेशन हे 1 महिने 1.5 महिने चालत नाही. 5 दिवसाचा कालावधी असताना अध्यक्ष पदावर नेमणूक झाली पाहिजे आणि त्यासाठी हा बदल आपण घडवतोय. मला वाटते की कुठेतरी एकमत करा याच्यावर, आणि एकमत करून जे तुमचं म्हणणं आहे की एकमत करून अध्यक्षाच्या निवड पण करा, आपल्याला वाद नको, त्यासाठी आमच्या सर्वांची तयारी आहे. मग आता या हरकतीवर पण तुम्ही हरकत टाकू नका. जे प्रस्ताव आहे एकमताने पारित करून टाका, एकमताने अध्यक्ष निवडा आणि एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम करा. माननीय मंत्री महोदयांनी अटलजींचा विषय या ठिकाणी आणला म्हणून त्यांना सांगतो, राज्यसभेचं मतदान ओपन केलं, पण आपल्या माहिती करता समजा अध्यक्षाची जी निवडणूक आहे त्याच्यात यांनी म्हटल्याप्रमाणे घोडेबाजार झाला असता तर त्याला व्हीप लागू झाला असता. अध्यक्ष एखाद्या समजा पक्षाचा हरला तरी देखील सरकार पडत नाही, आणि म्हणून अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सत्सद विवेक बुद्धीचा वापर झाला पाहिजे. म्हणून अटलजींनी पण सगळे बदल केले, पण अध्यक्षाच्या निवडणुकीला व्हीप लागू केला नाही केला. त्यामुळे अध्यक्षाच्या निवडणुकीत व्हीप देता येत नाही. त्यामुळे अटलजींच्या नावाने उगीच आम्हाला चुकीच्या गोष्टी का सांगता? अटलजी आमचं श्रद्धास्थान आहे, त्यांच्याकरता आम्ही काही करायला तयार आहोत. अटलजींनी जर सांगितलं असतं आम्हाला तर नवाबभाई तुमच्या सहित आम्ही सगळ्यांना अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसून निघून गेलो असतो. पण त्यांच्या नावाने तुम्ही काही कशाला सांगता? अध्यक्ष महोदय, हे चुकीचं या ठिकाणी होत आहे. 60 वर्षानंतर झालेली जी उपरती आहे ही काही फार चांगल्या भावनेतनं झाली नाही, ही भीतीतनं झालेली उपरती आहे. आमचं म्हणणं असं आहे अध्यक्ष महोदय की ठीक आहे, तुम्हाला करायचं आहे, पूर्ण नियम पाळा ना. तुम्ही 10 दिवसाची मुदत जी 1 दिवसावर आणता त्याला आमचा आक्षेप आहे. कारण आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय, मूळ ज्यावेळेस समितीचा पहिला निर्णय तुम्ही घेतला, तुमच्या लक्षात आमच्या समिती सदस्यांनी आणून दिलं की आमच्या समिती सदस्यांना निरोपच दिला नाही. अहवाल ज्यावेळेस निरोपच नाही, आम्ही आमच्या समिती सदस्य संदीप धुर्वे यांनी मोबाईल दिला, सांगितलं आमचा मोबाईल फॉरेन्सिक जांच करा की तुम्ही आम्हाला मेसेज पाठवलाय का. कशा करता एवढी भीती? सगळ्या प्रकारची तुमच्याकडे बहुमत असताना, समितीत बहुमत होतं तरी देखील आमच्या सदस्यांना तुम्ही निमंत्रित न करता अहवाल मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आज तुमच्याकडे बहुमत आहे तरी तुम्ही अध्यक्ष महोदय सिक्रेट बॅलेट करताय. आज तुमच्याकडे बहुमत आहे तरी तुम्ही 10 दिवसाचं एका दिवसावर आणण्याचा प्रयत्न करताय. एवढी इन्सिक्युरिटी का आहे? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आमचा याला पूर्णपणे विरोध आहे. आमचं मत आहे अध्यक्ष महोदय, आम्ही सूचना मांडलेली आहे. अध्यक्ष महोदय, आमचा याला विरोध आहे आणि अध्यक्ष महोदय, आमची मागणी आहे की मतदानाला टाका. बाबा बोलत होते मला. हा बोला. की हा प्रस्ताव आता राखून ठेवून तुमच्या दालनामध्ये बैठक घ्या. अध्यक्ष महाराज, आमची विनंती आहे की अशी पद्धत आणू नका, ही वाईट पद्धत आहे. हाच नंतरचा कायद्यातला बदल हा प्रत्येकाला नुकसानकारक होईल. आपण आपल्या दालनात बैठक घ्या, हा विषय घ्या, आम्ही काही मुद्दे मांडतो. कारण तुम्ही जर या सभागृहामध्ये चर्चेचा स्तरच खाली आणायचा ठरवला असेल तर धर्मचक्र प्रवर्तन आहे. हा
तसं महाराष्ट्र विधानसभा नियम 55 व 57 तसे या संदर्भातील पूर्वीचं जे काही उदाहरणं आहेत ते तपासूनच प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे मी ह्या सभागृहाला विनंती करतो का त्यांनी निर्णय घ्यावा. प्रस्ताव असा आहे की विधानसभा नियम समितीचा आज दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी सभागृहात सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने नियम समितीच्या अहवालातील शिफारशींमध्ये कोणतीही सुधारणा करण्याची सूचना नोटीस म20 नियम 225(1) व 3 मधील 10 दिवसांच्या कालावधीची जी तरतूद आहे ती नियम 57 अन्वये स्थगित करण्यात येऊन सदर मुदत उक्त अहवालाच्या बाबतीत गुरुवार दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात यावी. आता हा प्रस्ताव सभागृहासमोर मतास टाकण्यात येईल. प्रश्न असा आहे की विधानसभा नियम समितीच्या आज दिनांक 22 डिसेंबर 2021 रोजी सभागृहात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अहवालाच्या अनुषंगाने नियम समितीच्या अहवालाच्या शिफारशींमध्ये सुधारणा करण्याची नोटीस देण्यासंबंधीतील म20 नियम 225(1) व 3 मधील 10 दिवसांच्या कालावधीबाबतची जी तरतूद आहे ती नियम 57 अन्वये स्थगित करण्यात येऊन सदर मुदत उक्त अहवालाच्या बाबतीत गुरुवार दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. यानुसार ज्या सदस्यांना नियम समितीच्या अहवालावरील शिफारशींवर सुधारणा सुचवायच्या असतील त्यांनी त्या गुरुवार दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत प्रधान सचिव यांचे दालन क्रमांक 21 तळमजला विधान भवन मुंबई अथवा या संकेतस्थळावर देण्यात याव्यात. लक्षवेधी सर्वश्री मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिया. आमचा वैधानिक हक्क आपण या ठिकाणी वगळल्यामुळे आम्ही सभात्याग करतोय. लक्षवेधी सूचना गृहमंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला अशी विनंती आहे की लक्षवेधीच्या आधी शक्ती विधेयकाचं जे समितीचं हे आहे ते आपण मांडायला परवानगी द्यावी. महोदय सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 यावरील दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीचे प्रतिवृत्त मी आपल्या अनुमतीने सादर करतो. सन अध्यक्ष 2020 मी जरा एक थोडस बोलू इच्छितो याच्यात. जयंत संपू द्या. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुनगंटीवार साहेब सभागृहातच बसून राहिले, त्यामुळे विरोधी पक्षाचा सभात्याग रेकॉर्डला धरू नये आणि याचा उल्लेख सभात्याग केला असा होऊ नये. हा सर. अध्यक्ष महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदे महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 या बाबतीतील संयुक्त समितीच्या एकूण 13 बैठकी झाल्या. समितीने
दिनांक 2 डिसेंबर 21 तसेच 21 डिसेंबर 21 रोजी झालेल्या बैठकीत अहवाल तसेच विधेयकातील सुधारणांना अंतिम स्वरूप दिले. विधेयकामध्ये समितीने केलेल्या महत्त्वाच्या सुधारणा पुढीलप्रमाणे: एक, पोलीस अन्वेषणाकरता डाटा पुरवण्यात कसूर केल्याबद्दल इंटरनेट किंवा मोबाईल टेलिफोनी डाटा पुरवठादार यांना 3 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची किंवा 25 लाख इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येतील. या बाबतीत कलम 175 हे नव्याने दाखल करण्यात येत आहे. खोटी तक्रार केल्यास किंवा लोकसेवकास विवक्षित अपराधाची खोटी माहिती दिल्याबद्दल तक्रारदार व्यक्तीस 1 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु 3 वर्षे इतकी असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि 1 लाख रुपयेपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा देण्याचे नवीन कलम 182 क प्रस्तावित करण्यात आलेले आहे. याद्वारे लैंगिक अपराधाबाबत खोटी तक्रार केल्यास तक्रारदारास शिक्षा होऊ शकेल, जेणेकरून खोट्या तक्रारीचे प्रमाण आणि त्यामुळे बेकसूर माणसाची अनावश्यक मानहानी याला आळा बसू शकेल. ऍसिड अटॅकच्या संदर्भात कलम 326 मध्ये सुधारणा करण्यात येऊन ऍसिड अटॅक करणाऱ्या गुन्हेगारास 15 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु अशा व्यक्तीच्या उर्वरित नैसर्गिक जीवन काळापर्यंत असू शकेल इतका कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा प्रस्तावित करण्यात आलेली आहे. तसेच पीडित महिलेस ऍसिड अटॅकमुळे करावा लागणारा वैद्यकीय उपचार खर्चामध्ये प्लास्टिक सर्जरी व मुखपूर्ण याचा खर्च द्रव्यदंडातून भागवला जाईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. महिलेचा विनयभंग करण्याशिवाय संदेशवहनाच्या कोणत्याही साधनाद्वारे इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल क्षोभकारी संभाषण करणे किंवा धमकी देणे याबाबत नवीन कलम 354 ड प्रस्तावित करण्यात येऊन त्यामधील शिक्षा ही पुरुष, स्त्री किंवा ट्रान्सजेंडर यांना देखील देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. बलात्काराच्या संदर्भामध्ये कलम 376 मध्ये सुधारणा करण्यात येऊन त्यामध्ये अपराधी व्यक्ती सश्रम कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल किंवा ज्या प्रकरणी अपराधाचे वैशिष्ट्य घोर स्वरूपाचे आहे आणि जेथे पुरेसा पुरावा निर्णायक पुरावा आहे आणि जरब बसवण्याची शिक्षा देण्याची खात्री होईल अशा प्रकरणी न्यायालय मृत्यूदंड देखील देईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. फौजदारी प्रक्रियेच्या संहिता कलम 100 मध्ये सुधारणा करण्यात येऊन लैंगिक अपराधाच्या बाबतीत पंच म्हणून 2 लोकसेवक किंवा शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाने मान्यता दिलेले 2 सामाजिक कार्यकर्ते पंच म्हणून घेण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. लैंगिक अपराधाच्या बाबतीत फौजदारी प्रक्रियेच्या संहिता 173 मध्ये सुधारणा करण्यात येऊन पोलीस अन्वेषण हे ज्या दिनांकास खबर नोंदवली होती त्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत पूर्ण करण्यात यावे अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच या प्रकरणी असे अन्वेषण 30 दिवसात करणे शक्य झाले नाही तर संबंधित विशेष पोलीस महानिरीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांना ही मुदत कारणे नमूद करून आणखी 30 दिवसापर्यंत वाढवता येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. फौजदारी प्रक्रियेच्या संहिता कलम 309 मध्ये सुधारणा करून लैंगिक अपराधाच्या बाबतीत न्याय चौकशी ही 3 कामकाजाच्या दिवसापर्यंत पूर्ण करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. लैंगिक अपराधाच्या बाबतीत खोटी तक्रार करणे किंवा त्याद्वारे एखाद्या व्यक्तीस जाणून बुजून त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल करणे या बाबतीत अटकपूर्व जामिनाची तरतूद असणार नाही अशी मूळ विधेयकात असलेली तरतूद विधिज्ञांचे मत तसे विधेयकावर आलेल्या हरकती व सूचना लक्षात घेऊन शिफारस वगळण्याचा निर्णय समितीने घेतलेला आहे. समितीने दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्याकडून तसेच जनतेकडून विधेयकाबाबत मागवलेल्या सूचना सुधारणा तसेच नागपूर, औरंगाबाद व मुंबई येथे महिला संघटना तसेच उच्च न्यायालयाच्या वकील संघटना आणि संबंधित जिल्ह्याच्या सत्र न्यायालयातील वकील संघटना यांच्याशी चर्चा करून विधेयकामध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या आहेत. तसेच डॉक्टर नीलम गोरे माननीय उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद यांचे महिला सबलीकरणातील योगदान व तळमळ विचारात घेता तज्ज्ञ अभिमत जाणून घेतले आहे. तसेच विधेयकाचा प्रारूप मसुदा तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या
श्रीमती अश्वती दोर्जे सहपोलीस आयुक्त नागपूर यांच्याशी देखील विधेयकाच्या तरतुदीबाबत विचार विनिमय केला आहे. या व्यतिरिक्त लैंगिक अपराधाच्या बाबतीत गुन्हा अन्वेषण करणारे महानगरमधील तसेच ग्रामीण विभागातील तपासी पोलीस अधिकारी यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. याप्रमाणे सुधारणा केलेल्या आहेत. तर त्या आपल्या मी सभागृहाच्या समोर मांडल्या, तर कृपया आपण मान्य कराव्यात आणि हा अहवाल मी सभागृहाच्या समोर ठेवत आहे. सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 51 शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2020 यावरील दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीचे प्रतिवृत्त सभागृहात सादर करण्यात आले. लक्षवेधी क्रमांक 1 श्री मुफ्ती मोहम्मद इस्माइल. अध्यक्ष महोदय, एमएससीबी बोर्ड ने 2 मई 2019 में मालेगांव पावर सप्लाई कंपनी कलकत्ता को मालेगांव का बिजली बिल का ठेका दिया. ये बिजली कंपनी मालेगांव में आने के बाद एग्रीमेंट के हिसाब से काम नहीं कर रही है. कंपनी के एग्रीमेंट में ये बात थी कि कंपनी इंफ्रास्ट्रक्चर दुरुस्त करने के लिए मेंटेनेंस के नाम पर 20 करोड़ रुपया साल का खर्च करेगी, लेकिन कंपनी ने 2-2.5 साल के अंदर सिर्फ 7 करोड़ रुपया खर्च किया है और कंडक्टर 30-40 साल पुराने हैं. इंफ्रास्ट्रक्चर दुरुस्त ना होने की वजह से बिजली का लॉस होता है और ये लॉस चोरी के नाम पर जो है कंज्यूमरों पर डाल दिया जाता है. आज इस वक्त इंफ्रास्ट्रक्चर दुरुस्त ना होने की वजह से जितने फीडर हैं वो सब ओवरलोड चल रहे हैं. ओवरलोड चलने की वजह से नया कनेक्शन 3 फेस और सिंगल फेस का दिया नहीं जा रहा है, जिसकी वजह से हालात ऐसे हैं कि लोगों ने करोड़ों रुपया खर्चा करके शेड बनाया, पावर लूम लगाया, लेकिन उनको बिजली कनेक्शन नहीं मिलने की वजह से आज उनका कारोबार ठप पड़ा हुआ है. बिजली कंपनी एग्रीमेंट के हिसाब से जो मीटर लगाना चाहिए थे वो मीटर न लगाते हुए ऐसी कंपनियों का मीटर लगा रही है जिसको मान्यता नहीं है या जो मुस्तनद और